बोल ना काय. अरे दाखवते ना तो बघ तिथे अजून पुढे घेतीसला बोर्ड आहे तिथे लिहिलाय गोवा आणि अलिबाग जाण्याचा मार्ग इकडे आणि त्याच्यावर पुणे सरळ पुणे हा सरळ जे समथिंग काय होतं आणि पंजीएम असा ह्या साईडला टर्न होता म्हणजे आपण मुंबई पुण्याच्या मी लास्ट टाइम सांगतो तुला मी ना इथं एडिटिंग करत बसलोय मला तू सारखा रोड कोणता आला विचारून सांगून त्रास देऊ नको. मी तुला विचारलंच नाही मी फक्त मगापासून विचारते हे कोणता रोड आहे ते कोणता रोड आहे आणि जे तुला माहिती आहे ते तू मला सांगतेस पण नको सांगू वाशीपर्यंत नको सांगू मला शांततेत प्रवास करू दे. मी तुझ्या मध्यातच नाही आले. हा हे बघ दिलं ना गोवा अलिबाग बस अजूनपर्यंत थांबूनच चालली आहे फ्रेंड्स. आता आपण जसं तुम्ही बघितलं हे JNPT मार्ग आहे राईट तिथपर्यंत पोहोचलो आपण आणि त्यासोबतच गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग. भेटूया आजच्या गावच्या व्लॉग मध्ये. हे काय भेटलोच ऑलरेडी ब्लॉग चालू झालाय मग काय बोलायचं भेटलो पुन्हा भेट झाली काय बोलू शकतो पण हे सेंटेन्स आलंच नाही पाहिजे भेटूया पुन्हा आजच्या ब्लॉग मध्ये. का बोलूया एक तर मला ना रस्ता विचारून इतका हैराण केलंय ना पूर्ण वेळ मला वाटतं गुगल मॅप उघड आणि बस तशी. माझी बॅटरी पण चालणार मग इथं बाजूला सॉकेट दिलाय ना आपण मग उगाच नाहीतर ह्याला आहे ह्याला चार्जिंग प्लग लाव फोन चार्ज करतो मग आवाज बंद ठेव. माझा आवाज बंदच आहे मी शांतच बसले. एक तर मी ब्लूटूथ लावलाय हा आणि माझा हा कान एकतर सगळ्यांना माहिती आहे बंद आहे पण ही बोलून सांगते मग हे थांबवावं लागतं ते थांबवावं लागतं ऐकावं लागतं. हाय हात करणार उद्याच्या नाही परवाच्या परवा घोड्यात जाणार आहे तर मग घोड्यात उतरू. बस कुठे जाणार आहे घोड्यात जाणार आहे हा मग घोड्यात उतरू. हे काय पावड्या काय घोडे हे गावाचं नाव आहे जे की विसुप्तच्या गावाचं नाव आहे. अच्छा मग तिथेच उतरू. मला वाटलं तू बोलते साखरपा पण आहे पण साखरपाच्या बिर्याणीचा ऑर्डर झाला नाही आला. तसं मी ना रात्रीचं खायचं सोडलंय नाहीतर ना असं सुगंध येतो ना बिर्याणी चायनीज आपण ना असं रेग्युलर आपलं लाईफ नाही आहे की जे सगळ्या गोष्टी टाइमच्या टाइम होतील. आपला टाइमच्या टाइम नाही होत त्याच्यामुळे 7चाच टाइम पाळला आणि ते बाहेर पण जातो तिथे कधी जेवण नाही भेटलं त्याच्या अगोदर त्याला उपाशी राहणार करेल मी काही पण करेल बट मला ते एक वळण द्यायचं. आय विल डू एनिथिंग फॉर वळण कसं असतं कशाला म्हणतात. बरं मी हे करू की नको केवढी गर्दी इतके लोक जात असतात कोकणात. बाकी सगळे ऑलरेडी खूप वेळ अगोदरच खाली उतरले फ्रेंड्स जेवण करायला. मी जस्ट आत्ता उतरलं थोडंसं एडिटिंग कम्प्लीट करून. अरे बाबा मी उतरलोय मी खालीच येतोय आता हॉटेलकडे येतोय. कुठे तू आत बसली चल ये बघू आपण चल. तुम्ही काय जेवलात की नाही जेवलं तुम्ही काय खाल्लं. चिकन बिर्याणी खरं अरे वा अरे जा ना कुणी पकडलंय. आपण एका त्या ढाब्यावरती थांबलो मगाशी आलेलो तिथं. आता हे लोक तर मस्तपैकी जेवण आले. आपण काय रात्रीचं जेवणार नाही तर आपण ह्यानीच काम चालू आता. नाही कुठे डेपो मध्ये की कुठे जाणार कुठे पुढे जायचं पण बस स्टँडला उतरणार आहे. तुम्ही उमेश दादा रे उमेश भेटून बरं वाटलं दादा थँक्स. थँक्यू. तर हे होते फ्रेंड्स उमेश दादा आपण ज्या बसनी ट्रॅव्हल करतोय त्याचे ते ओनर आहेत. ओके तर त्यांनी आपल्याला जस्ट भेटायला बोलवलं होतं. त्यांनी आता जर्नी स्टार्ट होईल तसं आपल्याला फ्रेंड्स आतमध्ये पण ते बोलले की येऊन बसू शकतो. आपल्याला तिथे केबिनमध्ये बोलवलं जेव्हा ट्रॅव्हल चालू आहे. अच्छा थँक्यू थँक्स. बघू जर आपलं लवकरच एडिटिंगचं झालं की मग आपण जाऊ आणि मग आपण पण केबिनमध्ये जॉईन करू त्यांना.
बसनी हॉल्ट घेतला परत ब्रेकफास्ट आणि मम्मा परत सगळे गेलेत वॉशरूमला. बघू आणि मी उभा आहे. तुला पण जायचंय वॉशरूमला? जायचंय? पटकी पाहिजेत का? हा तुला लय समजतंय. हा मम्मा आली. मला तो मग आपल्यामुळेच बस थांबली. चला लवकर आपण. हाय हा थँक्स नाईस टू मीट यू. तर लगेच आता जर्नी परत कंटिन्यू करतो आपण. फायनली आपण पोहोचलो फ्रेंड सकाळी साखरपामध्ये. बाय. त्याच्या पाठी दुसरी बस पण आली. नेटवर्क है का? व्हाट्सएप के लिए भी नेटवर्क चाहिए ना. आवाज आया इधर ही है. अरे बघ आय थिंक आम्ही तुझ्या घराच्या बाहेरच होते आहोत. आकडी कोणाचा आवाज पण आला. कोण? नवरदेव. इतना हॉन्टेड घाट है. हेलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बड़े मानुस को करो. का बस पाण्याने पडवर संध्याकाळपर्यंत परत येणार ना. फ्रेश झालं जेवणाचा फ्रेंड्स. गुड मॉर्निंग. मस्तपैकी झोप वगैरे फ्रेशअप वगैरे होऊन सगळे आता रेडी बसलो आहोत. कशाला? भांडी घासायला. कोण? मनीष. बहुत अच्छे से आता है. आमच्याकडे माणसं भांडी घासायला त्यात एक मनीषला ऍड करा. भांडी लावण्यासाठी फरशी. मला तर झालेला प्रॉब्लेम फ्रेंड्स. तो घाट म्हणजे त्या घाटाचं नाव काय? मला तर मेन्शन त्याचं नाव हे करायचं, मला जाहीर करायचं. तर तो घाट उतरताना आपलं थोडं डोकं गरगर झालेलं, त्यामुळे ब्लॉग आपण साईडला ठेवून दिला होता. घरी आलो मग आपण फ्रेशअप झोपलो मस्तपैकी सगळे. आता आंघोळ वगैरे सगळ्यांच्या झाल्यात आणि बसलो पण आता नाश्ता करायला. हा आपला देव सोडलं आपल्याला डायरेक्ट साखर. अच्छा तो ना काय माहिती नाही भाई, त्याचं नाव काय वेगळं. तो नागपुडीवाला आहे तो. मला उतरायचे पहिला मोरडे घाट. मोरडे. पिल्लू सोडत. किंड आहे, हा. पिल्लू सोडत म्हणजे कोंबडीचं छोटं पिल्लू राहिले तिथे. हा. किंड आहे एक मोठी. हा, हा. त्याच्यातून बनवली. अच्छा. दोन गावांची सीमा आहे ना, तर तिथे ते छोटं पिल्लू सोडतात. पण लहान मुलगा असेल ना तर त्याच्या ते आपल्याला भेटलं ना पिल्लू तर भावाच्या नावाने आपण सोडून द्यायचं. भेटलं तर पिल्लू पाहिजे तर. अरे वा, म्हणजे प्रथा आहे. चांगलं असतं. बाय बाय. जा जा इकडे जा लवकर जा. ए उतरू नको बघू खाली. हा कृष्ण. तो अभंग ती अन्वी. हा अन्वी माहितीये. आणि हा यथार्थ तो कृष्ण. बापरे 3 दिवस आहेत ना ओळख होऊन. अई शपथ काय चटके लागतं. जोरात. झाले दुपारचे 12 अँड नाव इट्स टाइम थोडं आपल्याला बाहेर जायचं. कुठे? कसबा. आणि फ्रेंड्स हे काय असं आपण आता बघितलं थोडक्यात. आजूबाजूचा परिसर छान असं आहे. पूजा तर बोलते आपण जंगलात पण जायचंय करून, बट बघू. मला तर तीच म्हणजे आमिषाची भीती, सापाची, बस दुसरं काय नाही. हो किती छान आहे. अरे 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 झाले कपडे खराब. भाई दूसरी बार है भावना का. पड़ गिरने का.
तर बाहेर जायचंय फ्रेंड्स. सोनाली आहे, मनीष आहे, मी आहे, पूजा. आम्ही चौघात चाललोय. निसर्ग घरीच थांबणार आहे. आणि साखर पण जरा थांबून नारळ आणि हार वगैरे घ्यायचे. हा ते थांबेल तर टेन्शन नव्हतं. भेटू. येस, बाय बाय. हॅपी मॅरिड लाईफ. मॅरिड लाईफ येतोय परत. आज अभी तो सिंगल हूँ मैं. 2 दिन के लिए आज single. करो यार. अच्छा, इथेच असणार आहे. थांबव ये घेऊन एकदम सुरक्षित आणि त्यांना यायचं परत इकडे. थँक्यू काका. थँक्यू काका. थँक्यू काका. तर फ्रेंड्स, हे होते निसर्गाचे काका काका. है ना. हा. हे पावसाळ्यात तर पूजा कसं होत असेल ना, मस्त छान वेगळी. वाटतं. आम्ही गणपती येतो ना. एक कॅब घे. तर आपण सकाळी येत होतो फ्रेंड्स, तेव्हा तर सगळं अंधारातच होतं म्हणून काही जास्त दिसलं नव्हतं. बट आपल्याला काही ब्रिज दिसलेले, बट आपण आता दिवसा बघतो तर त्या ब्रिजच्या खाली पाणीच नाहीये. सगळं सुकलंय. सगळं सुकलंय. सगळं सुकलंय. तेव्हा तिथे पण तेवढंच आहे का, एक पावसातून खूप असतं. मग आता कुठेच पाणी नसणार. डॅमला वरती असलं तर काय माहिती ते पण. काही फ्रेंड्स, आपण बसने आलो होतो तर इथेच थांबलेलो. बट सकाळी काही एवढं समजण्यात आलं नव्हतं. आता आपण काही सामान घ्यायला उतरलोय. तुला तरी माहिती असेल ना ठिकाण. हा. तुझं इथून किती लांब आहे? 10-15 मिनिटं. नाही 20-30 मिनिटं लागतं. छोटी पाहिजे ना. 2 येईल. इथे काय आपलं डीमार्ट सारखं आहे हा. टाउन माझा. हा. आणि हे कोणतं मंदिर बोलत होती? गिरिजा देवी, मार्लेश्वरची पत्नी. इकडे बरं, कुठे जायचं तुला माहितीये का? आपण उगाच फिरतोय. कसं असतं माहितीये, माणूस अडकलेला असतो. सिंगल सुपारी भेटेल का? सिंगल सुपारीला विडा करायचा. नाव का बॉटलचं नाव? कोकण फ्रेश. समोर शाळा. लाव 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 लाव. ही चष्मा लाव बटूक तू डोळ्यावरती. अरे 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 अरे. तर सकाळी ज्या घाटावरून आपल्याला प्रॉब्लेम झाला होता तो वाला घाट परत चालू झालाय. पडलं. काय नाव काय सांगितलं ते निसर्गाने? मोरडा. मोरडे. काय घाट आहे डेंजर वाला, बाप रे. एकदम झिग झॅग, एकदम नागमोडी. असा टर्न घेतला की दुसरा टर्न रेडीच. मिडिल में बैठना है. कभी कभी पूजाचं गाव खरंच छान आहे फ्रेंड. मला खूप आवडलं आणि पूजा पण खूप आवडली. है ना बेटा? मम्माचं गाव कसं आहे? दर्शन दे.
ही झोप झाली. थांब थांब. तर हे आहे पैरी भवानी मातेचं मंदिर आणि हे पूजा यांचं काय आहे? कुलदैवत. ओके. तू ह्या मंदिरात किती वेळाने येते? खूप. मी तर मला आठवत पण नाहीये. चप्पल इथे काढून पाय धुवायचे तुझं. गड त्याचं पूर्ण विरगळ. गड म्हणजे फळ आतलं. असं एकसंगती असताना ते सोलू. तर हा आहे प्रसाद आणि इकडे चालू आहे बुग्गूच्या आता मस्ती. 1 2 3 खूप प्रसन्न, खूप छान. हा पूजा वाटतं इतक्या वेळानंतर येऊन. खूप छान होते. पाय 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 पाय. हर्ष उचल तिला, हर्ष उचल. पकड. सत्ता लागतोय. परिसर तर आपण पाहू शकतो फ्रेंड्स पुढे पाठी कसं आहे ते. एवढंच नाही तर मस्तपैकी एंट्रीलाच तिथे पार्किंगसाठी जागा पण आहे. 2 व्हीलर 4 व्हीलर. त्यासोबत हातपाय धुण्यासाठी पाणी, परत खाली प्यायचं पाणी. काय पाहिजे तुला? तिकडे त्यांनी बोर्ड लिहिलं बेटा फ्लावर्स तोडायचे नाहीयेत. फ्लावर्स तोडल्यावरती रडणार नाही. त्यांच्या झाडापासून वेगळं केल्यावर. आता मम्मा पुढे जाते, तू पाठी राहते, मग तू रडते ना. मग तसे फ्लावर पण रडतात. आतमध्ये छान माहिती शेअर केली फ्रेंड्स पंडितजींनी आपल्यासोबत. हा बुग्गू पाया पण पडली. आणि उत्सव असतो येत्या या मंथच्या मधोमध का एंडला काहीतरी उत्सव आहे त्यांनी सांगितलं. छानपैकी त्यांनी उत्सवाचे आपल्याला व्हिडिओज दाखवले, फोटोज दाखवले, अल्बम आहे प्रॉपर त्या गोष्टींचा. तर वी वॉच्ड इट, वी लाईक्ड इट. त्यांनी परत आमंत्रण पण दिलं, बोलवलं पण की या उत्सवाला. अँड व्हेरी फ्रेंडली फ्रेंड्स, व्हेरी फ्रेंडली. सर कार निघायच्या अगोदर ते बघा समोरच भाविकांसाठी जे पण यात्रीगण येतात तिथे त्यांच्यासाठी वॉशरूम, जेंट्स लेडीज. त्यात पण पाण्याची सोय, चांगलं क्लीन हायजीन. ओके. प्लस समोर बघा पाणी पिण्याची टाकी, ते पण ॲक्वागार्ड टाईप. ओके. आणि ते पंडितजी जे येतात ते आता मंदिर आहे ना तिथे 2 मिनिटं थांबवशील का? आणि चांगलं खायला हे कुठे आहे? थोडं ढाबा टाईप वगैरे. ढाबा टाईप मध्ये. लांब आहे ना? आपण जातानाच तू लागणार आहे ना रोड देवरूपचा आपल्याला का लांब आहे? हा लांब 15-20 मिनिटं, अर्धा तास जाईल त्यात. म्हणजे इथून तिथपर्यंत जायला? हा मग ठीक आहे. मग तिथून आपल्याला तिकडे जायला, घरी जायला अर्धा तास लागणार. अर्धा म्हणजे त्या रस्त्यातच आहे ना आपल्याला वेगळीकडे आहे ना. हा हा मग ठीक आहे ना तेव्हा. हे बघ केवढं कसं आहे घर बघ. आंबा झाडाला बघ कसं आहे. घ्या होईला सांगू त्यांना. या काकाच बोल, मग हे बोलणार त्याला. तुझ्या बरोबर आहे का तू? मग परेशा फक्त जाताना आवाज लागतो, पायरे येताना 10 मिनिटात सगळे
आता हे मंदिर आहे ना, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर हा हातोडांची तयारी केले. त्याला लोखंड, लाकूड, सिमेंट, मशिनरी वापरलेली नाही. हे चारी काम बघा, चारी काम अखंड दगड आहेत. प्रत्येक खांबावर देवे बघा, डोकीवर बघा, प्रत्येक खांबावर 5 पांडवांचे 5 ताट आहेत. ते बघा, ते 1, हे 2, 3, 4 देवाच्या खाली एक आहे. आता पलीकडे सूर्यदेव आहे, तिथे ब्रह्मदेव आहे, म्हणून ह्याच मंदिरला मगर आहे. नंतर बघा उजव्या साईडला मगरीवरती मंदिर आहे, म्हणून याला संपूर्ण प्रदक्षिण चालते. नंतर मग संपूर्ण प्रदक्षिणा घालायची. पलीकडे सूर्यदेवांचं आज जाऊन पायावरती डोकं ठेवून दर्शन घ्यायचं. अजून सकाळी ही पूर्व दिशा आहे. अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण, सूर्यकिरण तिथे जातात. पायामध्ये 7 घोड्यांचा रथ आहे. डोक्यावरती 12 राशी आहेत. 12 राशी सूर्याभोवती फिरतात, म्हणून सूर्यदेवांना 12 राशींचा राजा म्हणतात. म्हणून उठल्या उठल्या उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं. ग्रहपेढा जाते. शनी, राहू, मंगळ, केतू 12 ग्रह सूर्यदेव शांत करतात. हातामध्ये अमृत कलश आहे. दोन्ही साईडला 2 सूर्यपत्नी आहेत, त्यांना संध्या छाया म्हणतात. म्हणून सूर्यपासून कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की 5 मिनिटं लागतील. इथून खाली जायचं पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलकनंदा, ओरड आणि शास्त्री, आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलंय. खरं संगमेश्वर हे आहे. आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची, या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना, तिथे सरदेसाई यांचा राजवाडा होता. संभाजींचं संस्थान होतं, आणि तिथे छत्रपती संभाजींना पुतळ्याजवळ पकडलं गेलं. देसाईंच्या वाड्यामध्ये अटक केली, कैद केली, आणि इथून तुळापूरला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदी जवळ ओढबुद्रुक तुळापूर गाव आहे. आणि तिथे एक संगम आहे, भीमा, भामा, इंद्राणीचा. तिथे समाजांची हत्या झाली, तिथे समाज आहे. मग ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. पण कोकण, तळ कोकण, गभी गावा, कसबा संगमेश्वर, ते संगमेश्वर 5 मिनिटं लागतील. हा, आणि इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे, ते पण चांगलं आहे बघा. छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची, ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करते. पुतळा आहे, तिथे समाजींना पकडलं. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. मार्लेश्वर पण बघा चांगलं आहे. फक्त मार्लेश्वराला जाताना अर्धा तास लागतो. पायऱ्या आहे, पहाड आहे. येताना तुम्ही 10 मिनिटात या ना मार्लेश्वर या. आता जाताना इकडून जा. तुम्ही इकडनं आलात ना, इकडून यायचं असतं. हे पूर्व दिशा आहे आणि हे महाद्वार आहे, म्हणून इकडून यायचं. ओके, तर बाबा सांगत होते की एंट्री इथून आहे, बट आपण एंट्री केली होती या साईड, जिथून एक्झिट होता. फ्रेंड्स, या मंदिरात होतो आपण. इथे आपण बाबांनी आपल्याला स्टोरी सांगितली सगळी, आणि आपण इथे पण दर्शन घेऊन येऊ. इथे काय इन्फॉर्मेशन आणि फोटोज दिले आहेत मंदिराबद्दल. काय अम्मा आहे तिकडे उभी राहिली. अम्मा, तिला बोल सावलीत उभी राहा. सावलीत ऊन लागेल बोल. छानपैकी येत आहेत. आपण जस्ट एक छोटंसं हॉटेल जवळ थांबलोय फ्रेंड्स. पाण्याच्या बॉटल्स वगैरे घेतल्यात, प्लस कलिंगड घेतो आपण जस्ट टाइमपासमध्ये थोडंसं थांबून खायला, कारण की आता परत आपल्याला घाट लागणार आहे. आणि मस्तपैकी भाटी वडापावचा वास तर सुटला, बट ते खाल्लं ना की तो घाट उतरताना कन्फर्म परत मळमळणार. त्यामुळे आपण स्किप करतो वडापाव ह्या गोष्टीसाठी, नाहीतर नसता गेला का घेऊ आणि तिथं गेल्यावरती खाऊ. नको बाबा, तिकडे आहेत वडापाव. हे मेन रिझन आहे ना खाण्याचं. पूर्ण येणार 30 रुपयामध्ये. अरे वा, हे बघा खाली
30 रुपीजमध्ये आपल्याला पूर्णच्या पूर्ण कलिंगड भेटतं खायला. हे आंबे कसे दादा? 600. कसं आहे? छान आहे. थँक्यू बेटा सांगितल्याबद्दल. मेन करून आहे की एवढं होणार पण ते थंड आहे आतून है ना. थंड लागणार चावल्यावर. जाऊ दे फ्रेंड्स, आता परत आपण या ठिकाणी कधी येऊ. म्हणजे आता इथं आलोच आहे आणि समोर आहेच तर घेतलाच पाहिजे असं वाटतं. एक बघू घाटात काय प्रॉब्लेम झाला तर झाला. त्यात इम्पॉर्टंट हे की आपल्याला इथं एकदम बनवून फ्रेश भेटणार आहे. काय हॅलो एक मिनिट. गाव कोणतं दादा आहे? कौले लोवले. तर आपण लोवलेतला वडापाव ट्राय करतो फ्रेंड्स, गरम गरम. मस्त, बरं झालं मिस नाही केलं आपण. बेस्ट आहे. छान होता दादा वडापाव तुमचा, टेस्टी होता एकदम. थँक्स. तर फ्रेंड्स नक्की तुम्हाला पण रेकमेंड करेन मी, ह्या रस्त्याने जात आहात तर प्लीज एकदा ट्राय करा. ओके, कारण की टेस्ट एकदम तुझा भारी टेस्ट आहे एकदम. वडापाव कसा आहे? अरे बस होते, एकच घेतला होता. फर्स्ट टाइम मी असा वडापाव खाल्ला ज्यात मला मिरची खायचं मन नाही झालं. त्या वड्याची टेस्ट इतकी एनहान्स झालेली आहे, इतकी पॉवरफुल आहे, मजा आली. चालू झालाय तो घाट आणि मला तोंड बंद करून आता गप बसेल. का एवढ्या वेळ मी झोपत होते तेव्हा मला डिस्टर्ब केलंस ना, आता मी तुला डिस्टर्ब करणार. शांत बसेल. एक टर्न पूर्ण होत नाही की दुसरा लगेच दिसतो, लगेच तिसरा पण दिसतो. बापरे, बघ रे तिच्याकडे, ती डान्स करते ते. फायनली घाट क्रॉस केला आणि आपण पोहोचत आहोत परत साखरप्यामध्ये. आता जो आपण रस्ता बघितला स्ट्रेट चाललेला तो माझ्या घरी जाण्याचा होता, उद्याच्या घरी जाण्याचा रस्ता. माहिती आपण आता जिथं थांबलोय ते निसर्गाचं घर आहे राईट. आणि साखरप्यामध्ये येतं पण त्याचा दुसरा एरिया लागतो, पूजाचा दुसरा, पण शेजारी टाईपच आहे राईट. तर आपण त्याच्याकडे, म्हणून हे पूजाला तिच्या गावी आल्यासारखंच आहे, बरोबर ना. येस. बाकी ती आता जरा झोपेत आहे म्हणून थोडंसं एक्सक्यूज करा, तिला जास्त उत्साह तसा पण नाही दिसत कधी कधी, पण असा आता हे रिझन आहे. डोकं जड झालं, रात्रभर झोप नाही झाली तर थोडा वेळ आराम केला, मग लगेच उठलो, फ्रेशअप झालो आणि तो उन्हातून फिरलो, त्याच्यामुळे जरा ते कसं तरी झालं. ओके, तर जी पूजाची खूप दिवसांपासून इच्छा होती, महिने आले, वर्ष होत आले की ती बोलायची सारखं तिला पात्रे हॉटेलमधून तिला वडा सांबार का वडा काहीतरी खायचा आहे. ओके, तर आपण प्रॉपर आता थांबलोय साखरपा बस स्टँडच्या इथे. अरे बापरे, इथून एसटी, पाठून एसटी, साईडनी एसटी, सगळीकडून एसटी. छान आहे, बट छान आहे. आली शेवटी, मनासारखं झालं तुझ्या. किती वर्षांनी इथे? 5. सेम. तू जे सजेस्ट करशील तेच. बोलले ना उसळ पाव खा. हा मग फक्त उसळ पाव, त्यात वडा बिडा काय नाही.
तुला पाहिजे तर वडा उसळ तू पण. काय खाणार आहे? मी असं खाते वडा उसळ. पूजा वडा उसळ. आणि तुला तू सांग मला उसळ. सेम वडा उसळ. तू मला उसळ पाव बोललीस ना. तुला खायला आणलंय मी. तू खाणार आहे? तर त्या आला आपला वडा उसळ. दही पण उसळ वडा उसळ. कसं आहे बटू? वाव छान आहे. हा पूजाकडून रिव्ह्यू ऐकायचा आहे. पोरीनी चमचा उचलला आवडीच्या हॉटेलमधून आवडीची डिश खायला. कसं आहे पूजा? सेम टेस्ट? टेस्ट बदलते. काय छान आहे बेटा. ओके अशी मिसळ ट्राय करून बघूया. मिसळ आणि फरसाण ॲक्च्युली टेस्ट आहे. नाव टाईम खूप वडा उसळ. छान आहे ना. मस्त आहे बट डोक्यात टेस्ट बसली होती लोवलेज. अजून पाहिजे बेटा? अजून मागवायचं? रेकमेंड करणार सगळ्यांना? का नंतर बोलूया आपण. नंतर बोलूया. तुझं सीन काय झालं तुला? जे खात होती वडा सांबर ते वाटेत घेऊन गेले ते. कारण की त्यांना दिसलंच नाही की भाव्या सेपरेटली खातीये काहीतरी, म्हणून आता सोनालीने तिची प्लेट शेअर केली भाव्याला. हो मॅडम बुकू पुढे बघून खा नाही तर हे पण घेऊन जातील. आणि कधी कळालं नाही कधी घेऊन. हा. काकाने घेऊन कधी गेला तुम्ही? वडा सांबरची वाटी खात होती ती. ती खात होती. नाही राहू दे. अजून घ्यायचंय का बुकू? भाव्या अजून घ्यायचंय? बस झालं. ओके तरी ह्याची ट्रीट मनीष कडून. अरे होईल का आज? आपल्याला घरी पण जायचंय. नहीं क्या नौटंकी है ये ड्रामा क्वीन.